तिने कपडे काढताच तो पागळला. सावधान! व्हिडिओ कॉलवर सेक्स करताना 100 वेळा करा विचार. पुणे शहरात मागच्या आठवड्यात सेक्सटॉर्शनच्या त्रासाला कंटाळून 2 युवकांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली असताना आत्ता अशा सेक्सटॉर्शनच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहे. वर्षभरात पुणे सायबर पोलीस स्टेशन येथे सेक्सटॉर्शनचे तब्बल 1400 अर्ज आले आहे. तर सेक्सटॉर्शनबाबत 1 गुन्हा दाखल आहे. अशी धक्कादायक माहिती सेक्सटॉर्शनबाबत समोर आली आहे. कशी होते फसवणूक? साधारणतः हा आपल्याला आपल्या व्हॉट्सॲपवर एका नंबरवरून सुंदर मुलीचा फोटो येतो. आग्रह केला जातो की व्हिडिओ कॉलवर बोलूया. त्यानंतर जेव्हा व्हिडिओ कॉल केला जातो तेव्हा समोर असलेली मुलगी नग्न होते. ती आपल्याला ही न्यूड होण्याबाबत आग्रह करते. चेहरा कॅप्चर करण्यासाठी 2 मिनिटांचा व्हिडिओ कॉल केला जातो. लगेच व्हॉट्सॲपवर त्या व्हिडिओ कॉलचा व्हिडिओ येतो. तेथून धमक्यांना सुरुवात होते. पहिल्यांदा अशी धमकी दिली जाते की जर आपण पैसे नाही दिले तर मी तक्रार दाखल करेल, अन्यथा सोशल मीडियावर व्हायरल करेल, अशी धमकी दिली जाते. याच धमकीला तरुण बळी पडतात. जर पैसे दिले गेले नाही तर सोशल मीडियावर व्हायरल केले जाते. बदनामी होऊ नये म्हणून तरुण टोकाचे पाऊल उचलतात. पुणे सायबर पोलिसांकडे सेक्सटॉर्शनचे 1400 अर्ज. पुणे सायबर पोलिसांकडे सेक्सटॉर्शनचे 1400हून अधिक अर्ज आले आहेत. पोलीस याचा तपास करत आहे. आमच्याकडे अर्ज घेऊन आलेल्या व्यक्तीकडून पूर्ण माहिती घेतली जाते. त्याला समजावून सांगितले जाते की कोणत्याही प्रकारचे पैसे भरू नये, पॅनिक होऊ नये, कोणताही टोकाचं पाऊल उचलू नये असं सांगितलं जातं. जर अर्जदाराने पैसे भरले असेल तर बँक डिटेल घेऊन तशी चौकशी केली जाते. तसेच व्हॉट्सॲपवरून माहिती घेऊन पुढील तपास केला जात आहे. अशी माहिती पुणे सायबर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मिनल तुपे पाटील यांनी दिली आहे. पोलिसांकडून आवाहन. पुणे सायबर पोलिसांकडून आवाहन करण्यात येत आहे की अनोळखी व्यक्ती जर कोणीही व्हॉट्सॲप किंवा सोशल मीडियावरून बोलत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करावे. तसेच जर संशय आला तर लगेच संबंधित अनोळखी व्यक्तीला ब्लॉक करा. तसेच घाबरून जाऊ नका. कोणीही अधिकृत सोशल मीडियावर तुमचं व्हिडिओ व्हायरल करू शकत नाही. तसेच जर कोणीही धमक्या दिल्या तर तात्काळ संबंधित पोलीस स्टेशन किंवा सायबर पोलीस स्टेशन येथे येऊन तक्रार दाखल करा. कोणीही टोकाचे पाऊल उचलू नका असं आवाहन देखील यावेळी पोलीस निरीक्षक मिनल तुपे पाटील यांनी केलं आहे. दत्तवाडीत एका तरुणाकडून आत्महत्या. पुण्यातील दत्तवाडी भागात राहणाऱ्या 19 वर्षीय शंतनू वाडकर या तरुणाच प्रीत यादव या तरुणीसोबत इंस्टाग्रामवर ओळख झाली असताना दोघांमध्ये ओळख झाल्यावर त्याने तिला अर्धनग्न फोटो पाठवले. त्यानंतर त्या तरुणीने पैसे दे, अन्यथा सोशल मीडियावर फोटो व्हायरल करेल अशी धमकी दिली. आणि या सततच्या त्रासाला कंटाळून या 19 वर्षीय शंतनू वाडकर या तरुणाने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली. दत्तवाडी परिसरातील अनंतकुमार सोसायटीमध्ये शंतनू वाडकर हा 19 वर्षीय तरुण राहण्यास होता. तो सोशल मीडिया सक्रिय होता. शंतनू याची इंस्टाग्रामवर प्रीत यादव असे आयडी असलेल्या तरुणीशी ओळख झाली. तर त्याच दरम्यान प्रीत यादव हिने शंतनूला अर्धनग्न फोटो मागितल्यावर त्याने तिला शेअर केले. त्यानंतर मला पैसे दे, अन्यथा तुझे अर्धनग्न फोटो व्हायरल करेल अशी धमकी प्रीत यादव हिने दिली. त्यावर त्याने 4500 रुपये ऑनलाईन दिले. त्यानंतर देखील सतत पैसे मागवू लागल्याने या सततच्या त्रासाला कंटाळून शंतनूने 28 सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास राहत्या असलेल्या इमारतीवरून उडी मारली. त्यानंतर त्याला तात्काळ जवळील रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. 30 सप्टेंबरला धनकवडी परिसरात अशीच घडली होती घटना. पुण्यातील धनकवडी येथे ऑनलाईन ओळख झालेल्या तरुणीने तरुणाचा नग्नावस्थेतील व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करण्याची धमकी देत सातत्याने खंडणीची मागणी केल्याने अमोल राजू गायकवाड रा तानाजीनगर धनकवडी या तरुणाने 30 सप्टेंबर रोजी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती.
2 अज्ञात मोबाईल धारकांकडून अमोल गायकवाड यांच्या व्हॉट्सॲपवर मेसेज येण्यास सुरुवात झाली. मेसेज आलेल्या क्रमांकावर एका